नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्ट्रेट लाईन या लेसन मधला आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायची. लक्षात घ्या, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर मध्ये ऐका क्वेश्चन, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम 3 to. बघा तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले 3 आणि 2. बघा पहिल्या पॉइंट्सला x1 कन्सिडर करा आणि दुसऱ्या पॉइंटला y1 कन्सिडर करा. बघा पॉइंट 3 2 ऑन द लाइन 4x 6y 5 इज इक्वल टू 0. तुम्हाला एक लाइन दिलेली आहे 4x 6y 5. म्हणजे इथे लक्षात घ्या, हा आपल्याकडे आहे a, दुसरा b आणि तिसरा आहे c. तर बघा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला बघा, ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे. सर्व फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून ठेवा, कारण हे जे न्यूमेरिकल आहे ते सर्व 4 मार्क्स साठी न्यूमेरिकल आहे. बघा फक्त आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करा. a ची व्हॅल्यू बघा 4 इनटू x1 बघा 3 प्लस b ची व्हॅल्यू -6, त्यानंतर y1 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -5 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. पुढे बघा 4 3 12 प्लस मायनस मायनस अगोदर करून घ्या आणि नंतर 6 इंटू 2 12, त्यानंतर बघा प्लस मायनस मायनस आणि हा 5 ऍज इट इज. खाली बघा अंडर रूट 4 चा स्क्वेअर 16 आणि 6 चा स्क्वेअर किती असतो तो 36. आता तो पॉझिटिव्ह मध्ये, निगेटिव्हचा स्क्वेअर जो असतो तो नेहमी पॉझिटिव्ह मध्ये असतो. बघा या साइडला 12 -12 0 म्हणजे इथे कोण उरला आपल्याकडे -5 अपॉन इथे लक्षात घ्या रूट मध्ये 16 प्लस 36 म्हणजे किती आला अंडर रूट हा 52. बघा म्हणजे -5 अपॉन अंडर रूट 52 म्हणजे हा आपल्याकडे कोण निघाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. समजा आपण याला मॉड्यूलच्या बाहेर काढलाच तर हा आपल्याकडे 5 अपॉन अंडर रूट 52 होतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आपण फाइंड आउट केला. सेकंड एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तेच आहे, फक्त आपण नंबर चेंज केले. लक्षात घ्या, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट 2, 3 ऑन द लाइन 4x 6y 3 इज इक्वल टू 0. बघा आपल्याकडे दोन पॉइंट तुम्हाला त्यांनी दिलेले आहे 2, 3. बघा पहिल्या पॉइंटला x1 माना, दुसऱ्या पॉइंटला y1. नंतर लेंथ बघा 4x 6y 3. म्हणजे बघा पहिल्याला a कन्सिडर, दुसऱ्यासाठी b आणि तिसऱ्यासाठी आपण c कन्सिडर केले. म्हणजे बघा आता तुम्हाला काय सांगितलंय ते सुद्धा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. बघा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला लिहिला. पुढे बघा a ची व्हॅल्यू 4, x1 ची व्हॅल्यू 2 प्लस b ची व्हॅल्यू बघा इथे -6, y1 ची व्हॅल्यू 3 प्लस c ची व्हॅल्यू -3 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजेच 4 स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर. आलं लक्षात? बघा पुढे नेक्स्ट स्टेप 4 2 8, इथे प्लस मायनस मायनस करून घ्या. 6 इंटू 3 6 3 18. पुढे बघा प्लस मायनस मायनस हा 3 अपॉन अंडर रूट
इथे बघा 4 चा स्क्वेअर 16 प्लस -6 चा स्क्वेअर 36. निगेटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. इथे बघा 8 - 18 म्हणजे -10 -10 आणि हा -3 म्हणजे झाला तो -13 अपॉन अंडर रूट. बघा इथे 16 प्लस 36 म्हणजे हा येतो आपल्याकडे 52. बघा तर याला या मोडूलच्या बाहेर काढा म्हणजे हा पॉझिटिव्ह मध्ये होऊन जाईल 52. बघा पॉझिटिव्ह मध्ये आपण त्याला केलं. त्यानंतर आपण याचे फॅक्टर पाडू म्हणजे 13 अपॉन 52 चे फॅक्टर बघा 4 into 13 कारण 13 4 जार 52. बघा 13 अपॉन 4 चा रूट निघतो 2 into 13. आलं लक्षात. आपण 13 ला कसं बघायचं √13 into √13 अपॉन 2 √13. बघा हा 13 होता 13 ला मी √13 into √13 केलं म्हणजे √13 into √13 म्हणजे हा होतो 13. म्हणजे मिनिंग याचा चेंज होत नाही. मग लक्षात घ्या √13 विल गेट कॅन्सल म्हणजे आपलं आन्सर आहे √13 अपॉन 2. समजा तुम्हाला पुढे याला सिम्प्लिफाय करता येत नसेल तर तुम्ही या स्टेपला थांबले तरी चालेल. तर लक्षात घ्या लेंथ ऑफ परपेंडिक्युलर मध्ये बाकी कुठलंच काम करायचं नाही. जो दोन सम आपण घेतलेले आहेत ते दोन सम खूप इम्पॉर्टंट असे सम आहे. व्यवस्थित प्रिपरेशन करा एक्झाम साठी ते सम तुम्हाला येऊन जातील. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द डिस्टन्स बिटवीन लाइन्स 3x + 2y = 5 and 6x + 4y = 6. बघा पहिल्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलंय 3x + 2y = 5 आणि दुसरी लाईन बघा L2 6x + 4y = 6. याच्यात बघा दुसऱ्या लाईन साठी आपण याला डिवाइड बाय 2 करू म्हणजे 2 3 जार 6 2 2 जार 4 आणि इथे 2 3 जार 6. बघा पहिल्या लाईनचं इक्वेशन 1 नंबर म्हणू आणि याला डिवाइड जे आपण केले त्याला आपण 2 नंबर म्हणू. इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं इथे पण 3x आहे. दुसरं इक्वेशन बघा पहिला 3x आहे याचा अर्थ a = 3 कॉमनच आहे. बघा दुसऱ्या याच्यात 2 आहे इथे दुसऱ्या याच्यात 2 आहे म्हणजे b = 2. बघा हे कॉमन आहे. a आणि b कॉमनच असले पाहिजे. बघा आणि त्यानंतर पुढे बघा इकडची जी टर्म आपल्याकडे आहे हा 5 दिसतोय = च्या बघा राईट साइडची टर्म ती c1 ही पहिली टर्म पहिल्या इक्वेशनची आणि दुसरा आपल्याकडे c2 आहे. बघा तो किती आहे इथे या इक्वेशन मध्ये 3 म्हणजे ab कॉमन असला पाहिजे आणि c1 आणि c2 म्हणजे = च्या त्या साइडचे घ्या. मग आता बघा आपण ab c1 आणि c2 इथे घेतला. त्यानंतर तुमच्याकडे डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. बघा डिस्टन्सचा फॉर्म्युला c2 - c1 अपॉन अंडर रूट इथे बघा a² + b². बघा पुढे c2 ची व्हॅल्यू 3 मायनस c1 ची व्हॅल्यू 5 अपॉन अंडर रूट बघा a चा स्क्वेअर म्हणजे हा आपल्याकडे आहे 3 चा स्क्वेअर प्लस इथे b चा स्क्वेअर म्हणजे इथे 2 चा स्क्वेअर. बघा पुढे 3 - 5 म्हणजे हा -2 अंडर रूट 9 + 4 बघा इथे -2 अपॉन अंडर रूट किती आला हा 13. बघा याला ह्या मॉड्यूलच्या बाहेर आपण त्याला काढला तर हा किती झाला पॉझिटिव्ह म्हणजे 2 अपॉन रूट 13. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपण डिस्टन्स इथं फाइंड आउट केलाय.